नमस्कार शेतकरी मित्रांनो, एस.एम. फार्म या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मका पिकामध्ये ही अशी लालसर पाने होणे यासाठी उपाय, याची कारणे, यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या शेतीविषयक आणि कलिंगड विषयक तसेच मका व इतर पिकांविषयक महत्त्वपूर्ण व्हिडिओंची लिंक आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। ही अशी लालसर पाने होण्याचे प्रमुख कारण आहे आपले NPK मध्ये या घटकांपैकी एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे स्फुरदची कमतरता जर असेल तर हे या पद्धतीने पाने होतात। हे बघा, हे पण कसं या कडांकून आतमध्ये असं निळसर लाल होत जातं आणि आपल्या मकाची वाढ थांबते। यासाठी आपल्याला यावर एक महत्त्वपूर्ण फवारणी घ्यायची आहे किंवा आपल्याला जमिनीमधून विद्राव्य खत सोडायचे आहे। यामध्ये आपण घेणार आहोत फवारणीद्वारे जर घेतले तर प्रतिपंप 100 ग्रॅम या प्रमाणामध्ये 13-40-13 किंवा जर पाण्याद्वारे सोडणार असाल तर प्रति एकर 4 किलो या प्रमाणामध्ये हे सोडावे। यामध्ये स्फुरद हे 40% असल्यामुळे जास्त प्रमाण असल्यामुळे आपली मका पुन्हा हिरवी होऊन जाते आणि तिची वाढ झपाट्याने होते। तसेच जर आपण नवीन मकाची पेरणी करत असाल तर आपल्या मकाला खत पेरताना शक्यतो 10-26-26 यासारखे स्फुरदचे प्रमाण जास्त असलेले खते पेरावेत, जेणेकरून आपण नत्र हे वरून देतच असतो परंतु स्फुरद शक्यतो देत नाहीत आणि स्फुरद लागू होण्यास जास्त कालावधी लागतो। यासाठी हे खते मकाच्या पेरणीवेळीच द्यावेत किंवा लागवडीच्या आधी बेसल डोस प्रमाण टाकून द्यावेत। परंतु ही मका जर अशी मोठी झाल्यानंतर अशी पडली आणि आपण कुठलेही खत पेरलेले नसेल तर आपण ही फवारणी किंवा ड्रेंचिंग तातडीने घ्यावे। यानंतर आपली मका 2 ते 3 दिवसांमध्येच पूर्णपणे हिरवी होऊन जाईल। धन्यवाद। यासारखेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हे व्हिडिओ तसेच या प्रकारचे अनेक व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।